नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पवेध अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वीच्या मराठी या विषयाच्या बोर्डाचा पेपर कसा असेल याची थोडक्यात माहिती बघणार आहोत. म्हणजे 10वीच्या पेपरमध्ये मराठी या विषयामध्ये कशी प्रश्न विचारले जातात, किती प्रश्न विचारले जातात आणि किती वेळेमध्ये आपण ती सॉल्व्ह करायला पाहिजेत याची थोडक्यात माहिती बघू. 10वीचे वर्ष हे आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतं. कारण हे वर्ष ही भविष्याची नीव ठरवत असतं. म्हणजे काय? आपलं येणारं भविष्य कसं असेल याची एक पहिली पायरी जर कोणती असेल तर 10वीचे वर्ष. म्हणून अभ्यास अभ्यास करत असताना 10वी हे वर्ष फक्त भविष्याची पहिली पायरी नाहीये. तर ही आत्मविश्वासाची देखील पहिली पायरी आहे. कारण या वर्षापासून आत्मविश्वास तयार व्हायला सुरुवात होते. स्पर्धा काय असते? स्पर्धा किती आहे? हे देखील ठरत या वर्षापासून असतंय. म्हणून मित्रांनो, हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही मागच्या एका वर्षापासून 10वीचा अभ्यास करत आलेला आहात आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवणारच आहात यात तीळ मात्र शंका नाही. परंतु अभ्यास करणं आणि मार्क मिळवणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. जो अभ्यास करतो तो मार्कच मिळवतो असं नसतंय. कारण अभ्यास करणं वेगळं आहे आणि मार्क मिळवणं वेगळं आहे. मार्कांसाठी लिहावं लागतं. लिहिण्यासाठी अगोदर प्रश्नपत्रिका माहिती पाहिजे. मग प्रश्नपत्रिका माहिती आहे, त्याचे नियोजन देखील ठरवावं लागतंय. या सर्व गोष्टी थोडक्यात आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. चला मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनात पहिला प्रश्न यायला पाहिजे, की पहिला पेपर मराठीचा केव्हा आहे सर? काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. कारण पहिली गोष्ट माहिती पाहिजे पेपर केव्हा आहे, कोणता आहे, कोणत्या तारखेला आहे, परत त्याला वेटेज किती आहे, म्हणजे ते किती मार्काला आहे, ह्या गोष्टी बेसिक असतात, पण माहिती पाहिजे. परत या पेपरामध्ये आपल्याला लिहिण्यासाठी वेळ किती मिळणार आहे, हा पेपर कशा प्रकारचा आहे, हे देखील माहिती पाहिजे. ठीक आहे. मग ही मुलगी आहे, आपल्या बरोबरची एखादी आपली मैत्रीण असेल, मग तिला पहिला प्रश्न पडलाय काय, की मराठीचा पहिला पेपर कोणत्या तारखेला? मराठीचा जो पेपर आहे, कोणत्या तारखेला आहे? तर लक्षात असू द्या, तो पहिला पेपर 20 तारखेला असणार आहे. 20 फेब्रुवारी लक्षात ठेवा. 20 फेब्रुवारी 2026 ही डेट महत्त्वाची आहे. ही आपल्याला आन्सर शीटमध्ये देखील लिहायची आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. 20 फेब्रुवारी 2026 हिचा प्रश्न संपला. आता एक नवीन विद्यार्थिनी आहे. तिचा असा प्रश्न आहे. ती देखील विचार करते तिच्या मनात प्रश्न येतोय. मी 10वीला आहे. मी एका वर्षापासून अभ्यास करत आलेली आहे मराठी या विषयाचा. कोणत्या विषयाचा साहजिक म्हणा, कोणताही विषय. पण त्या विषयाचं वेटेज किती आहे? ते किती मार्काला विचारतात? पेपरचा पॅटर्न कसा असेल? असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येतोय. तसं एक प्रश्न या मुलीच्या मनात आला, की मराठीचा पेपर किती मार्काला आहे? किती मार्काला असतो मराठीचा पेपर? तर 80 मार्काला असतो. हे देखील लक्षात असू द्या. किती मार्काला? 80 मार्क्स. पहिलं आपण पेपर आहे 20 फेब्रुवारीला. दुसरं पाहिलं आपण किती मार्काला आहे मराठीचा पेपर? तर 80 मार्काला. हे देखील महत्त्वाचं आहे. आता आपला एक मित्र आहे. त्याचे नाव म्हणू आपण गणेश. गणेशला प्रश्न पडलाय. काय? तर पहिला प्रश्न त्याला पडलाय असा, की वेळ कमी पडेल का सर पेपराला? साहजिकच आहे. आपण पेपर अजूनपर्यंत 10वीचा दिलेला नाही. तो आपण देणार आहोत. केव्हा? 20 फेब्रुवारीला. मग पहिला प्रश्न पडणारच आहे. सर पेपराला 3 तास पुरतील का? किती तासाचा पेपर आहे? मराठीचा 3 तासाचा. 11 पासून तर 2 वाजेपर्यंत. बरोबर? मग 3 तास पुरतील का? लक्षात असू द्या मित्रांनो, भाषा ही कोणतीही असो, ती मराठी असो, हिंदी असो आणि इंग्लिश असो, यांना वेळ पुरत नसतो. कारण हा लेंदी पेपर असतो. म्हणून भाषा कोणती? मराठीचा पेपर आहे. म्हणून
पेपर कसा लिहावा लागणार, लेंदी असणार आहे. मग लिहायला देखील आपल्याला वेळ जास्त लागणार आहे. म्हणून आपल्याला पेपर योग्य वेळेमध्ये म्हणजे 3 तासामध्ये कव्हर करायचा आहे. हे देखील लक्षात ठेवा. मग 3 तासाचं नियोजन कसं असेल हे देखील ठरवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. मग प्रश्न किती असणार आहे? प्रत्येक प्रश्नाला मी टाईम किती देतोय हे देखील ठरवणं महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. किती तास आहे? 3 तास. मार्क 80. प्रश्न पुढे पानावर किती असणार आहे? परंतु वेळ 3च तास आहे. 3च तासामध्ये पेपर लिहायचा आहे. वेळ कमी आहे. मग आपल्याला पेपर सोडवताना नियोजन करून सोडवावं लागणार आहे. लक्षात ठेवा. नंतर दुसरा प्रश्न त्या मुलाच्या मनात येतोय, की किती प्रश्न सोडवावेत? तर प्रश्नपत्रिका आली हातात. प्रश्नपत्रिका मी नव्याने पाहतोय. सपोज अगोदर अभ्यास केलेला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु नव्याने पाहतोय. प्रश्न पाहताना दिसले. पहिल्या ह्याच्यामध्ये त्याने पाहिलं प्रश्न क्रमांक पहिला, नंतर दुसरा असे जवळपास 5 ते 6 प्रश्न तिला दिसले. तर 5 ते 6 प्रश्न सर्व सोडवावे लागतात का? सपोज मला एखादा प्रश्न आला नाही तर मग मी सोडू का? की नको सोडू? काही भलतं वेगळंच लिहू? हा देखील प्रश्न त्याच्या मनात येऊ शकतो आणि येतो. विद्यार्थ्यांनो, लक्षात ठेवा, प्रश्न किती सोडवावेत याबद्दल आपण पुढे पाहणारच आहोत. किती प्रश्न सोडवावेत? कोणता प्रश्न स्किप केला तर चालेल? टोटल दिलेले प्रश्न किती असतात? मग सर्व सोडवावे लागतात का? की काही स्किप करून देखील चालतंय? हे सर्व आपण पुढे पाहणार आहोत. तिसरा प्रश्न आहे, पेपर कसा असेल? तर पेपर सोपा असेल की कठीण असेल? पेपर हा सोपाच असणार आहे. लक्षात असू द्या. कसा असणार आहे? सोपा. तर सोपा का म्हणताय तुम्ही? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सोपा कसं काय म्हणू शकता? तुम्ही तर पेपर पाहिलाय का? नाही, मी पेपर पाहिला नाहीये. पण मी मागची प्रश्न पाहिलेली आहे. कोणती सर? तर मागच्या वर्षाला झालेल्या पेपराचे प्रश्न पाहिले मी आणि त्यावरून मी असं म्हणू शकतो, की पेपर जो आपण 10वीचा अभ्यास करतो मराठी विषयाचा, मराठी भाषेचा, मराठीच्या पुस्तकातून त्यामधूनच काय येतात? प्रश्न येतात, उतारे येतात. मग मी असं म्हणू शकतो, काय सर, की प्रश्न हे आपण जे अभ्यास केलेला आहे एका वर्षात त्यामधूनच येणार आहे. त्या बाहेरच्या पेपर येणार आहे का? तर नाही. त्याच्यामधून पेपर येईल आणि तिथूनच उत्तर लिहायची आहेत. तर पेपर कसा असणार आहे मग? सोपा. आपल्याला उतारे दिलेले असतील, उतार्यांमधून शोधून आपल्याला उत्तर लिहायची आहेत. लक्षात असू द्या. पेपर असणार आहे सोपा, लक्षात ठेवा. मग पेपर सोपा असणार आहे. सर, पेपर सोपा आहे. मी असाच जाईल पेपराला. असं करून चालणार नाही. नियोजन आणि प्रश्न कशा प्रकारचे असतील, काय असतील, उतार्यामधून प्रश्नांची उत्तरं लवकर सापडतील का? नाही सापडतात तर लवकर कशी सापडतील? याचा अभ्यास आपण करून ठेवायला. लक्षात ठेवा. नंतर आहे चौथा प्रश्न जो बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांच्या मनात आहे, की ब्लू पेनने सर पेपर मी ब्लू पेनने लिहू की ब्लॅक पेनने लिहू? म्हणजे निळ्या शाईने लिहू की काळ्या शाईने? सर्वात अगोदर पेन चांगला वापरा. हे महत्वाचं आहे. ₹2, ₹5 असा प्रश्न अशी पेनं वापरू नका. शाईची पेनं वापरू नका. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये खाडाखोळ, शाई गळून जाणं या हलगर्जीपणासारख्या गोष्टी करणं योग्य नाही. कारण 10वीचा पेपर येतो. आपल्या शाळेतला पेपर आहे का? की आपले सर ऐकून घेतील म्हणून? नाही. तो बोर्डाचा पेपर आहे. आणि त्यासाठी पेन चांगलाच वापरा. कमीत कमी ₹10+ पेन वापरा. पेनाची शाई गळत आहे का नाही हे देखील पहिले अगोदर पाहून घ्या. ऐनवेळेस पेपरामध्ये गोंधळ व्हायला नको. लक्षात असू द्या. पेन ब्लू वापरा निळ्या कलरचा आणि चांगला घ्या. लक्षात असू द्या. आणि 5वा प्रश्न त्या मुलाच्या तो मुलगा विचार करतोय 5वा प्रश्न त्याच्या मनात आला, की सर पेपराची सुरुवात कशी करावी? साहजिकच आहे. एवढे प्रश्न त्याच्या मनात येत आहे. त्यांना 5वा प्रश्न येऊ शकतो. सर मी एवढे सांगितले. अगोदर तुम्ही सांगितलं, की पेपर वेळ कमी पडेल का? हो, साहजिकच वेळ कमी करेल. मी त्यासाठी नियोजन केलं. तर तुम्ही सांगितलं, की प्रश्न कसे असतील? तुम्ही नंतर सांगणार आहे. त्यानुसार मी काय करणार आहे? तर मी पाहणार आहे, की कोणकोणते प्रश्न सोडवावेत. तर पेपर सोपा असणार आहे. त्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स आलाय.
मी व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करील. मी ब्लू पेन घेईल, चांगल्या प्रकारचा पेन घेईल आणि तिथं काही गळेल किंवा पेनाने माझा पेपर खराब नाही होणार याची देखील काळजी घेईल. आता परत त्याच्या मनात प्रश्न आला, की सर पेपराची सुरुवात कशी करायची? त्यासाठी आपण पेपर मी तुम्हाला दाखवतो. अशी आन्सर शीट तुम्हाला भेटणार आहे. त्या आन्सर शीट अगोदर तुम्हाला भरायची. या आन्सर शीटवर खाडाखोड करायची नाहीये. लक्षात घ्या. कशा प्रकारची असणार आहे सर? तर मी तुम्हाला दाखवतो. या प्रकारची आन्सर शीट तुम्हाला भेटणार आहे. कुठे? बोर्डाच्या पेपरमध्ये. तर घरून घेऊन जावी लागणार आहे का? तर नाही. तिथले पर्यवेक्षक तुम्हाला ही अशी आन्सर शीट देतील. तसेच अशा प्रकारची उत्तरपत्रिका देखील उत्तरपत्रिका अशी मिळणार आहे आणि प्रश्नपत्रिका अशी वेगळी मिळणार आहे. मग तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधून या उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरं लिहायची आहेत. लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता आपण पाहू, की त्याचा प्रश्न होता पेपराची सुरुवात कशी करावी? तर पेपराची सुरुवात आपल्याला इथून करावी लागेल. मग यामध्ये दिलेलं आहे अगोदर काय, की रोल नंबर लिहायचा आहे आपल्याला. काय लिहायचंय? सीट नंबर म्हणा की रोल नंबर म्हणा. मग तो अगोदर काही बॉक्स दिलेले आहेत. जवळपास 7 बॉक्स असतील ते. किती? 7. मग आपल्याला पेपर लिहिताना, कोणताही पेपर सॉल्व्ह करताना ह्या इथल्या गोष्टी पेपर सॉल्व्ह करताना राहून जायला नको. काही गडबडीत काहींचे इथं लिहायचं राहून जातंय. ते नको. अगोदर हा घटक भरणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. मग अगोदर लिहिणार काय? बैठक क्रमांक, सीट नंबर. मग तो लिहिणार कसा? अगोदर हे बॉक्स दिलेले या ठिकाणी तुम्हाला अंकामध्ये लिहायचंय. अंकात. लक्षात ठेवा. म्हणजे कशी सर? तर तुमचा नंबर असेल डी, तर या ठिकाणी 7 बॉक्स दिलेले असतील. या ठिकाणी डी लिहायचा आहे. या ठिकाणी सपोज अशा प्रकारचा दिलेला असेल काहीतरी नंबर. अशा प्रकारे योग्य तुम्हाला बॉक्समध्ये तुमचे नंबर भरायचे आहेत. कशामध्ये? अंकामध्ये. नंतर तुम्ही अंकामध्ये भरल्यानंतर त्याच्या खाली वर्ड म्हणून शब्द दिलेले आहे. काय दिलं आहे? तर पहिले आपण अंकात भरला. नंतर आपल्याला शब्दांमध्ये भरायचे आहे. डी लिहायचा. त्यानंतर लिहायचे 1 लाख म्हणजे 1 लाख समथिंग हजार असं आपण नंतर शब्दामध्ये तो क्रमांक लिहायचा आहे. लक्षात घ्या. अगोदर भरला आपण अंकामध्ये, नंतर शब्दामध्ये, नंतर तिसरा बॉक्स तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला सही करायची आहे. त्या ठिकाणी दिलेलं असेल सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट म्हणजे तुमची सही करायची आहे त्या ठिकाणी. सर त्याच्या खाली अजून एक बॉक्स आहे त्या ठिकाणी काय करू? त्या ठिकाणी सही करू का? तर त्या ठिकाणी सही तुमची नाही, तर पर्यवेक्षकाची सही असणार आहे. तुमच्या हॉलमध्ये हे सर पर्यवेक्षक असतील, त्यांची साईन या ठिकाणी असणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी साईन करू नका. पहिल्याच बॉक्समध्ये ज्या ठिकाणी कॅन्डिडेट हा शब्द असेल, विद्यार्थी, परीक्षार्थी त्यांची सही त्या ठिकाणी त्यांनी त्याच ठिकाणी साईन करायची, खाली नाही. लक्षात ठेवा. मग तुम्हाला पहिले 4 बॉक्स समजले असतील. त्यानंतर इकडच्या भागात सेंटर नंबर दिलेला आहे. तो सेंटर नंबर देखील तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी परत 3 बॉक्स आहे खाली. त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील इथे. दिसतंय? मग पहिलं दिलंय विषय. विषय काय आपला? मराठी. पेपर कितवा आहे तो? पहिला पेपर. मग पहिला हा रोमन अंकातला 1 आहे. पहिला. दिनांक कोणता असणार आहे? तर 20 फेब्रुवारी 2026 ला पेपर असणार आहे. डेट दिलेली आहे तिथं. ती डेट देखील आपल्याला भरायची आहे. लक्षात घ्या. खाली 3 बॉक्स दिलेले, वरती 4 बॉक्स भरले. नंतर आपण सेंटर नंबर टाकला. नंतर 3 बॉक्स भरायचे. मराठी पहिला पेपर, नंतर तारीख लिहायची. त्यानंतर त्याच्या खाली अजून एक भाग आहे. अजून एक बॉक्स दिसेल तुम्हाला. त्या ठिकाणी उत्तर लेखनाची भाषा. उत्तर लेखनाची भाषा मराठी असणार आहे आपली. ते देखील आपली या ठिकाणी लिहायचे. उत्तर लेखनाची भाषा काय आपली? मराठी. लक्षात ठेवा. कारण काही लोकांची त्या ठिकाणी उर्दू असणार आहे, काहींची हिंदी असणार आहे. म्हणून उत्तर लेखनाची भाषा काही लोकांची वेगळी असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला मराठी लक्षात ठेवा.
त्याच्या खाली आहे सप्लिमेंट अटॅच म्हणून घटक दिलेला आहे. म्हणजे काय, तुम्हाला आन्सर शीट दिलेली असेल, आन्सर शीट दिलेली आहे बरोबर. मग आन्सर शीट मध्ये जर तुम्ही याला एक्स्ट्रा एखादी पुरवणी लावली, काय केली, एक्स्ट्रा एखादी पुरवणी लावली, तर मग या ठिकाणी एक तर ऑलरेडी दिलेला आहे आणि अजून एक पुरवणी लावली तर या ठिकाणी एक लिहायचा आणि बरोबर एक अधिक एक किती, दोन लिहायचे. सपोज तुम्ही पुरवणी लावली नाही तर या ठिकाणी शून्य लिहायचा आणि या ठिकाणी एक लिहायचा, लक्षात घ्या. इत्यादी घटक आपल्याला भरायचा आहे व्यवस्थितरित्या, लक्षात ठेवा. या ठिकाणी खाडाखोड होता कामा नये. पहिले घटक तुम्हाला समजले. पहिलं अंकात, नंतर अक्षरात, नंतर सही, त्याच्या खाली पर्यवेक्षक सही करणार आहे तुम्ही नाही, नंतर सेंटर क्रमांक, त्यानंतर विषय, नंतर पेपर पहिला, नंतर डेट, नंतर उत्तरलेखनाची भाषा आणि त्यानंतर या ठिकाणी सप्लिमेंट पुरवणी आपण जर जोडली तर 1+1 जोडली तर, नाहीतर 1+0 बरोबर 1 लिहायचं. एवढं तुम्हाला समजलं. हा घटक तुम्ही व्यवस्थितरित्या भरणं गरजेचं आहे. आणि शेवटी तुम्हाला एक कागद दिला जाईल काळ्या रंगाचा, तो या ठिकाणी अटॅच करणं महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. होल स्टिकर दिलं जाईल, या ठिकाणी लावणं महत्त्वाचं आहे. शेवटी 2 मिनिटं असताना ते स्टिकर देतील बारकोड म्हणून, ते या ठिकाणी चिटकवायचे आहे तुम्हाला, लक्षात घ्या. एवढा तुम्हाला समजलं असेल बरोबर. आता आपण पाहू की मराठीचा पेपर जो आपण 20 तारखेला देणार आहोत, तो पेपर कसा असणार आहे. आपण अगोदर पाहिलं की पेपर कोणत्या तारखेला आहे, किती मार्काला आहे, त्यानंतर तो कसा असणार आहे, सोपा असणार आहे, कठीण असणार आहे. नंतर आपण पाहिलं की आपल्याला वेळ पुरेल का नाही पुरणार. त्यानंतर पेपराची सुरुवात कुठून करणार आहे, उत्तरपत्रिका अगोदर मिळेल. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर काय करणार आहे आपण, तो घटक जो दिलेला होता इथं तो व्यवस्थित भरणार आहोत आणि शेवटी या ठिकाणी व्यवस्थित त्या बारकोड लावणार आहोत. आता आपल्याला काय करायचंय, तर मराठी या विषयाचा पेपर कसा असणार आहे याची थोडक्यात आता आपण माहिती बघूया. लक्षात ठेवा, मराठी ही आपली भाषा आहे आणि आपल्या भाषेवर आपण काय करू शकतो, आत्मविश्वास ठेवू शकतो. कारण पहिला पेपर आहे, मी योग्यरित्या सॉल्व्ह करील, मला सर्व प्रश्नांची उत्तर येतील, लक्षात असू द्या. हा कॉन्फिडन्स सोबत असू द्या, म्हणजे 100% पहिला पेपर आपला चांगला जाईल. कसा असतो पहिला पेपर असतो, आपण तिथला माहोल आपल्याला माहित नसतंय, पेपर कसा द्यावा लागतो, काय द्यावा लागतो, कारण आपण गावाकडे पेपर दिलेले असतात. मग जे बोर्ड असतंय सपोज सेंटर वगैरे, त्या ठिकाणी पेपर सर्व लोक लिहित असतात. कोण डिस्टर्ब वगैरे करत असेल तर डिस्टर्ब होऊ नका. ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी कारणीभूत असतात एक्झाम सेंटरवर. मग त्या ठिकाणी थोडं पेपर राहून आपण पेपर सॉल्व्ह करू शकतो. येथे पहिला पेपर आहे, ती आपली भाषा आहे, त्या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाही, हे देखील लक्षात असू द्या. मग पहिला पेपर आहे मराठी, किती मार्काला, 80. मग पहिला प्रश्न कसा असणार आहे सर, तर पहिला विभाग असणार आहे गद्य विभाग. गद्य विभाग म्हणजे काय, गद्य म्हणजे की आपण जे धडे पाठांतर केले, चॅप्टर, प्रकरण, त्यातून आपल्याला उतारे येणार आहेत बरोबर. मग त्या उतार्यांमधून उत्तर शोधून आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची आहेत, लक्षात असू द्या. तर मग कसे येतील हे, तर लक्षात ठेवा. प्रश्न पहिला येईल, सॉरी, विभाग पहिला एक, त्याचे नाव काय असणार आहे, गद्य विभाग. मग यामध्ये काय विचारलं जाईल, यामध्ये 3 घटक असतील. प्रश्न पहिला असेल हा, लक्षात ठेवा. प्रश्न कितवा असेल, पहिला. यामध्ये अ, आ आणि ई असे 3 घटक असतील. विभाग पहिला कोणता, गद्य विभाग. नंतर प्रश्न क्रमांक 1 असणार आहे, त्यामध्ये सब घटक किती असणार आहे, अ, आ आणि ई. लक्षात असू द्या, हा अ घटक हा 7 मार्काला असणार आहे. हा आ घटक हा देखील 7 मार्काला असणार आहे. हा ई घटक हा 4 मार्काला असणार आहे. म्हणजे टोटल किती झाला, गद्य विभाग
तर हा गद्य विभाग जो मी तुम्हाला सांगतोय तो 18 मार्काला येणार आहे. किती मार्काला? 18 मार्काला, लक्षात असू द्या. मग जो अ घटक मी सांगितला यामध्ये पहिले विचारले जातील आकलन कृती 1 मध्ये, नंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारला जाईल त्या ठिकाणी सब घटक दिले असतील. पहिला घटक असेल यामध्ये आकलन कृती लिहायची, म्हणजे एक उतारा दिलेला असेल, उतार्यामधून शोधून पहिले आकलन कृती पूर्ण करायची आहे. नंतर च्या दुसऱ्या त्या उतार्यामधून शोधून दुसरी आकलन कृती पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर तिसरा घटक दिलेला असेल त्या ठिकाणी तुमचं स्वमत लिहायचे आहे. स्वमत म्हणजे काय? स्वतःचं मत लिहायचे आहे. त्या उतार्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय किंवा एखादा घटक दिलेला असेल त्याबद्दल तुम्हाला विचारले जातील. एखादा व्यक्ती दिला असेल किंवा एखादं काही तात्पर्य दिलं असेल किंवा काहीतरी दिलेलं असेल आणि त्याबद्दल तुम्हाला तिथे प्रश्न असेल, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचे मत लिहा. मग काय लिहावं लागेल? तुमचं स्वमत उतार्या वाचल्यानंतर. पहिलं आकलन कृती, दुसरी आकलन कृती, तिसरं स्वमत. हे स्वतःचे मत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ते तुम्ही लिहू शकणार आहात. प्रत्येकाला वेगवेगळं वाटू शकतंय. सपोज कोणाला आंबा आवडतो, कोणाला नाही आवडत. सपोज एखाद्या आंब्याचा उतारा दिलेला असेल. आंब्याबद्दल, आंबा हा मला आवडतो. आंबा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आंबा असा आहे, आंबा तसा आहे, अशी गोष्ट दिलेल्या असतील. मग पहिला आकलन कृती असेल, ते देखील आकलन कृती. दुसरा प्रश्न दिसला असेल स्वमत. तुम्हाला आंबा आवडतो का? एक जण लिहिलं हो, एक जण म्हणेल नाही. मग आवडतो तर का आवडतो? आवडत नाही तर का आवडत नाही? याबद्दल आपल्याला स्वमत लिहायचे आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आहे आ हा घटक. आ हा घटक देखील दुसरा उतारा. अ मध्ये पहिला उतारा, आ मध्ये दुसरा उतारा. मग आ मध्ये काय असणार आहे? आ मध्ये पहिलं विचारणार आहे आकलन कृती, म्हणजे या उत्तरामधून शोधून पहिले आकलन कृती पूर्ण करायची आहे. आकलन कृती म्हणजे काय? या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या असतील, चुकी बरोबर विचारलं असेल, काही बॉक्समध्ये उत्तर लिहायची असतील, हे आकलन कृती असते. मग पहिल्यामध्ये आकलन कृती, दुसऱ्यामध्ये देखील आकलन कृती आणि तिसऱ्यामध्ये परत स्वमत तुम्हाला विचारतील. काय विचारतील? स्वमत. सेम या प्रकार जसं स्वमत पहिल्या उताराबद्दल तुम्हाला विचारतील, तसंच स्वमत तुम्हाला दुसऱ्या उताराबद्दल देखील विचारतील. लक्ष असू द्या. मग मी असं म्हणू शकतो, लिहिताना तुम्ही कसं लिहायचं? पहिला पेज, हे पहिलं पेज आहे. बरोबर? म्हणजे मी असं म्हणू शकतो, ही उत्तरपत्रिका तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये हे पहिलं पेज, बरोबर? मग ह्या पहिल्या पेजवर अगोदर लिहायचं विभाग, पहिला गद्य विभाग. बरोबर? त्यानंतर प्रश्न क्रमांक लिहायचा 1. बरोबर? त्यानंतर घटक काय आहे? अ लिहायचं. त्यानंतर या ठिकाणी त्याचे अ घटकाचे प्रश्न असतात ते. अ मध्ये काय? पहिले आकलन कृती, आकलन कृतीची उत्तर लिहायची. नंतर दुसऱ्याची आकलन कृतीची उत्तर लिहायची. तिसरं स्वमत लिहायचं. पहिलं पेज भरून जाईल. त्यानंतर दुसरं पेज सुरू करायचं. दुसऱ्या पेजवर काय? विभाग 1 गद्य विभाग, प्रश्न क्रमांक 1 आ. सेम याच पद्धतीने लिहायचं आहे. कशावर? पहिल्या पेजवर अ, दुसऱ्या पेजवर आ असं लिहिलं तरी चालेल. सुटसुटीत लिहायचं, खाडाखोड करू नये, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. तेच दिलंय विभाग पहिला काय? गद्य विभाग किती मार्काला? तर 18 मार्काला. लक्षात असू द्या 18. मग यामध्ये अ आणि आ घटक, अ मध्ये एक उतारा, आ मध्ये एक उतारा. बरोबर? अ मध्ये काय असणार आहे? आकलन कृती पहिला, दुसरं आकलन कृती, नंतर तिसरं काय? स्वमत. पहिल्या आकलन कृतीला 2 मार्क, दुसऱ्या आकलन कृतीला 2 मार्क आणि स्वमताला 3 मार्क असणार आहेत. लक्षात ठेवा. स्वमत 2 पॅराग्राफ मध्ये लिहा. 1 परत 2 असं. 2 याच्यामध्ये लिहिलं तरी चालतंय. थोडं मोठं लिहा असं माझं म्हणणं आहे. अ चं ज्याप्रमाणे तसं आ चं देखील त्याचप्रमाणे असणार आहे.
परंतु दोघांचे उतारे वेगवेगळे असतील. त्यानंतर आहे ई, हा अपठित उतारा असणार आहे. म्हणजे या उताराचा अभ्यास आपण केलेला नसेल. तुम्ही किती हुशार आहात, ऐनवेळेस तुम्ही नवीन काही गोष्टी भेटल्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता का, यासाठी अपठित उतारा दिलेला असतो. तुमच्या निर्णय क्षमता तपासण्यासाठी लक्षात ठेवा. अपठित उतारा म्हणजे एक उतारा दिलेला असेल आणि त्यावर साधी प्रश्न विचारलेले असतील. म्हणजे आकलन कृतीवर एक तर जोड्या लावा, नाही चूक बरोबर, नाही तर काही घटक भरायला लावतील. असा प्रश्न असेल आकलन कृती 1 वर 2 मार्क, आकलन कृती 2 किती मार्क 2 मार्काला. अशा 4 मार्काला ई हा विभाग असेल. अ 7 मार्काला, आ 7 मार्काला आणि ई किती मार्काला असणार आहे? 4 मार्काला. लक्षात ठेवा. असे 3 घटक पहिल्या प्रश्नामध्ये येतील. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये 3 उतारे येणार आहेत. लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता पुढील घटक. पहिला प्रश्न समजला. किती उतार येणार आहेत? 3. मग पहिला उतारा अ, दुसरा आ, तिसरा ई. पहिल्या उताराचे मार्क 7 म्हणजे त्यामध्ये पहिला प्रश्न आकलन कृतीमध्ये येणार आहे. दुसरा देखील आकलन कृती अ मध्ये. नंतर तिसरा कशावर? स्वमतावर. नंतर आ मध्ये पहिला आकलन कृती, दुसरा आकलन कृती आणि आ मध्ये तिसरा काय? स्वमत. तर ई मध्ये पहिलं आकलन कृती आणि दुसरा देखील आकलन कृतीमध्ये. लक्षात ठेवा. आकलन कृती म्हणजे काय? की तुम्हाला किती आकलन होतंय. तुम्ही उतारा वाचला आणि त्यावरून तुम्ही उत्तर शोधू शकताय का? तुम्हाला समजतंय का, की जे प्रश्न बोर्डाने विचारलेले आहेत, ते तुम्हाला उतार्यामध्ये सापडताय का? ती आकलन कृती. लक्षात असू द्या. त्यानंतर आहे पद्य विभाग. पद्य विभाग म्हणजे काय? या ठिकाणी तुम्हाला कवितांबद्दल विचारले जाईल. कशाबद्दल? कविता. 10वीच्या जो बुक आहे त्यामध्ये ज्या कविता असतील त्यावर हा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 2, विभाग क्रमांक 2, पद्य विभाग. लक्षात ठेवा. मग पहिल्या पद्य विभागामध्ये हा पद्य विभाग लक्षात असू द्या. हा पद्य विभाग किती मार्काला असणार आहे? 16 मार्काला. यामध्ये अ आणि आ असे 2 घटक असणार आहेत. सॉरी, अ, आ आणि ई असे या ठिकाणी देखील 3 घटक असणार आहेत. अ, आ, ई लक्षात ठेवा. मग अ मध्ये काय असणार आहे? तर अ मध्ये आपण काय पाहतोय? प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये काय? पद्य विभाग. पद्य विभाग आहे बरोबर. पद्य विभाग म्हणजे काय? कविता पाहणार आहोत. मग प्रश्न क्रमांक 2 त्यानंतर अ मध्ये कविता दिलेली असेल आणि त्यामध्ये दिलेली असेल आकलन कृती. काय विचारलं असेल? आकलन कृती. 2 मार्काला. दुसरा देखील प्रश्न असेल अ मध्ये आकलन कृतीवर. तिसरा घटक असेल की 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्यांचा अर्थ तुम्हाला सांगायला लावलेला असेल. लक्षात असू द्या. तिसरा प्रश्न अ मध्ये तिसरा 2 ओळी दिलेल्या असतील आणि त्यांचा काय? सरळ अर्थ लिहिण्यावर हा प्रश्न असेल. आणि चौथा प्रश्न अ मध्ये पद्य विभाग. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 त्याचं काय? हा घटक आणि त्यातला चौथा प्रश्न कशावर असणार आहे? काव्य सौंदर्य कृतीवर. लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला समजलं. म्हणजे मी असं म्हणू शकतो, काय सर काय म्हणणार आहेत तुम्ही? तर हा विभाग 2 बरोबर. विभाग काय? 2. काय विभाग आहे? तर पद्य विभाग. बरोबर. प्रश्न क्रमांक कितवा? दुसरा. मग त्यामध्ये हा घटक असणार आहे. मग घटकामध्ये काय विचारलं जाणार आहे? कवितावर प्रश्न असणार आहे. मग कवितांवर प्रश्न असणार आहे. तर पहिला प्रश्न असणार आहे आकलन कृतीवर. ती कविता तुम्हाला आकलन झाली का? मग त्याच्यावरती उत्तर लिहिण्यासाठी. आणि 1 आणि 2 मध्ये 1 आणि 2 असे प्रश्न आकलन कृतीवर असतील. तिसरा प्रश्न कशावर असतील? तर ती कवितेच्या 2 ओळींचा अर्थ आपल्याला लिहावा लागेल. तिथं दिलेला असेल 2 ओळी त्यांचा अर्थ आपल्याला लिहावा लागेल. आणि चौथं काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचं आहे. लक्षात ठेवा. मग हा घटक किती मार्काला असणार आहे? 8 मार्काला. हेही लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला समजलं असेल. प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये काय दिलेली? एक कविता दिलेली त्यावरून उत्तर लिहायची आहे. देखील लक्षात. त्यानंतर पद्य विभाग दिलेला आहे.
पहिला अ पाहिला आपण, त्यानंतर आ मध्ये काय विचारलं जाईल, आ मध्ये एक घटक दिलेला असेल, लक्षात घ्या. आ मध्ये असं राहील की त्या ठिकाणी देखील एक कविता दिलेली असेल, आपल्या पुस्तकातली कवितेच्या काही माहिती विचारलेली असेल. त्या ठिकाणी कवितेचे नाव दिलेलं असेल आणि त्यांचे काय, तर कवीचे नाव विचारतील ते. त्यानंतर कवितेचा विषय विचारतील, की ही जी कविता आहे ती कशा संदर्भात आहे, कवितेचा विषय आणि ही कविता त्यामध्ये असणाऱ्या एखाद्या घटकाबद्दल माहिती विचारलेली असेल किंवा ती कविता तुम्हाला आवडली का नाही आवडली, आवडली तर का आवडली आणि आवडली तर का नाही आवडली, या गोष्टींबद्दल प्रश्न विचारलेला असेल. लक्षात असू दे. पहिले काय लिहायचे, म्हणजे मी असं म्हणू शकतो की प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2 कविता पाहतोय आपण, त्यामध्ये आ हा घटक, मग आ मध्ये काय, तर कवितेबद्दल माहिती विचारताय, कवितेचे नाव दिलेलं असेल आणि त्याबद्दल माहिती विचारतील. मग कवितेचे नाव दिलेले आहे, विचारतील काय, कवीचे नाव. काय विचारणार आहे, कवीचे नाव. त्यानंतर कवितेचा विषय काय आहे, कशा संदर्भात ही कविता आहे. तिसरं आहे, तुम्हाला आवडते का ती कविता, मग आवडते तर का आवडते, नाही आवडत तर का नाही आवडत. असा तिसरा घटक आयोग म्हणजे असा तिसरा घटक स्टेट बोर्ड तुम्हाला विचारले, लक्षात ठेवा. तुम्हाला एवढं समजलं असेल. आणि तिसरं ई मध्ये दिलेलं असेल काय, तर रसग्रहण करा. कवितेच्या 4 ओळी दिलेल्या असतील आणि त्यांच्या रसग्रहणासंबंधित हा प्रश्न असेल. समजलं का? नाही समजलं सर, परत ऐका मी काय सांगतोय. पहिला प्रश्न पाहिला आपण, तो तुम्हाला समजला असेल. आता दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न काय संबंधित होता, तर धड्यांसंबंधित म्हणजे चॅप्टर, म्हणजे आपण जी प्रकरण पाहिलेली आहेत आपल्या पुस्तकामध्ये त्या संबंधित होता. हा कशा संबंधित, सॉरी, प्रश्न दुसरा हा कशा संबंधित आहे, प्रश्न दुसरा हा कवितांसंबंधित आहे. प्रश्न दुसरा कशा संदर्भात आहे, कविता. किती मार्काला आहे, हा दुसरा प्रश्न, दुसरा प्रश्न हा 16 मार्काला असणार आहे, लक्षात ठेवा. मग यामध्ये अ, आ आणि ई असे 3 घटक असणार आहेत. मग अ मध्ये काय, अ मध्ये एक कविता दिलेली असेल आणि त्यावरून तुम्हाला उत्तर शोधायची. यामध्ये जवळपास 4 प्रश्न असतील. पहिला प्रश्न 1 मार्काला, दुसरा प्रश्न 1 मार्काला, तिसरा प्रश्न 2, सॉरी, सर्व प्रश्न हा किती मार्काला असणार आहे, 8 मार्काला. मग 2-2 मार्काला सर्व प्रश्न असणार आहेत. एकूण 4 प्रश्न असणार आहेत. मग पहिल्या प्रश्नामध्ये काय आहे, आकलन कृती. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, ती देखील आकलन कृती. अ मध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, तर 2 ओळी दिलेल्या असतील, त्यांचा काय लिहायचा आहे, अर्थ. आणि चौथ्यामध्ये काय आहे, तर काव्य सौंदर्य आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर आ मध्ये काय पाहिलं आपण, एखादी कविता दिलेली असेल किंवा कवितेचं नाव दिलेलं असेल, त्याचे काय लिहायचे आपल्याला, कवीचे नाव लिहायचे. त्यानंतर त्यानंतर कवितेचा विषय कशा संदर्भात आहे ते लिहायचे. आणि तिसरं लिहायचं काय, तर तुम्हाला आवडली तर का आवडली आणि आवडली नाही तर का आवडली नाही, हे देखील तुम्हाला आ मध्ये लिहायचे आहे, लक्षात ठेवा. कवी, विषय आणि आवड. मग कवी 1 मार्काला, विषय 1 मार्काला आणि आवड 2 मार्काला असणार आहे. आणि त्यानंतर ई मध्ये काय दिलंय, रसग्रहण, लक्षात ठेवा. किती मार्काला असणार आहे, 4 मार्काला. असा आपला प्रश्न दुसरा म्हणजे पद्य विभाग किती मार्काला असणार आहे, 16 मार्काला, लक्षात ठेवा. पहिला प्रश्न 18 मार्काला, प्रश्न दुसरा 16 मार्काला. पहिला विभाग हा गद्य विभाग, दुसरा विभाग हा पद्य विभाग. गद्य विभाग म्हणजे धड्यांवरती, पद्य विभागामध्ये कवितांवरती, लक्षात असू द्या. आता विभाग तिसरा, यामध्ये काय दिले, स्थूल वाचन, लक्षात असू द्या. काय दिले या ठिकाणी, स्थूल वाचन. विभाग 3 आहे, स्थूल वाचन विभाग.
प्रश्न क्रमांक 3 स्थूल वाचन. यामध्ये किती गोष्टी दिलेल्या असतील? या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्या 3 प्रश्नांपैकी फक्त 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 2 सॉरी प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 यामध्ये किती प्रश्न दिलेले असतील? 3 प्रश्न. किती लिहायचे आहेत? 2च. तिघी लिहायचे आहेत का? तर नाही. आपला एक्स्ट्रा टाइम त्या ठिकाणी वाया जाईल. म्हणून या ठिकाणी अगोदर 2 लिहा. जर वेळ राहिला तर तुम्ही 3 नंतर संपूर्ण पेपर झाल्यानंतर वेळ राहिला तेव्हा तुम्ही एक्स्ट्रा लिहू शकतात. त्यानंतर लिहायला काही पण पेपर अपूर्ण राहायला नको. अगोदर लिहू नका. अगोदर जेवढ्या सांगितल्या आहेत गोष्टी 3 घटक दिलेले म्हणजे 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी फक्त 2 प्रश्न आपल्याला विभाग 3रा मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात ठेवा. समजलं असेल. एक नाही तर दुसरा, नाही तर तिसरा. म्हणजे एक तर पहिला सॉल्व्ह करा आणि तिसरा सॉल्व्ह करा किंवा पहिला आणि दुसरा सॉल्व्ह करा. परंतु तिन्ही प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण वेळ वाया जाणार आहे. लक्षात ठेवा. हा प्रश्न समजला असेल. चौथा प्रश्न आहे हा व्याकरणासंबंधित भाषा अभ्यास. कशा संबंधित असणार आहे? व्याकरण व भाषा अभ्यास. यामध्ये हा घटक म्हणजे जवळपास मी म्हणू शकतो की मागचा घटक स्थूल वाचन हा 6 गुणांना किती 6 गुण. त्याच्या अगोदरचा पहिला प्रश्न 18 गुण, दुसरा प्रश्न 16 गुण, तिसरा प्रश्न 6 गुण. किती? 6. लक्षात ठेवा. तिसऱ्या प्रश्नामध्ये किती सॉल्व्ह करायचे? 2. हे देखील लक्षात असू द्या. आता चौथा प्रश्न. चौथा प्रश्न हा 16 मार्काला असणार आहे. किती? 16 मार्काला. लक्षात असू द्या. किती मार्काला? 16. चौथा प्रश्न कशावर आहे? व्याकरण व भाषा अभ्यास. लक्षात असू द्या. प्रश्न चौथा सोपा घटक आहे. व्याकरण आणि भाषा अभ्यास. यामध्ये अ आणि आ असे 2 घटक दिलेले आहेत. अ आणि आ. अ मध्ये व्याकरण कृती दिलेल्या आहेत आणि आ मध्ये भाषिक कृती दिलेल्या आहेत. अ देखील 8 मार्काला आहे आणि आ देखील 8 मार्काला आहे. मग अ मध्ये काय आहे? व्याकरण म्हणजे त्यामध्ये दिलेले समास, समासावर 2 प्रश्न आणि 2 गुण आहेत. त्यानंतर शब्दसिद्धी त्यावर 2 गुण आहेत आणि वाक्यप्रचार यावर 4 गुण आहेत. समास, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार असे टोटल तिघांचे मिळून किती गुण आहेत? 8. समासावर 2 गुण, त्यानंतर शब्दसिद्धीवर 2 गुण आणि वाक्यप्रचारावर किती? 4 गुण. असा अ हा भाग कितीला असणार आहे? 8 गुणांना. त्यानंतर आ हा भाग प्रश्न क्रमांक 4 आ. त्यामध्ये पहिला घटक दिलाय शब्दसंपत्ती. तर शब्दसंपत्तीमध्ये काय काय विचारणार आहात? तर यामध्ये समार्थी शब्द एका प्रश्नाला एक प्रश्न असेल त्यावर 1 मार्क. नंतर विरुद्धार्थी शब्द 1 मार्क. त्यानंतर वचन बदला 1 मार्क. त्यानंतर पारिभाषिक शब्द म्हणून आहे परी. चौथा प्रश्न असतो. पहिला प्रश्न असतो समार्थी, दुसरा विरुद्धार्थी, तिसरा प्रश्न आहे वचन बदलावरती आणि चौथा प्रश्न अजून एक असतो. तो प्रश्न म्हणजे एक शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दावरून तुम्हाला अजून काही शब्द तयार करावीत असं हा चौथा प्रश्न असेल. लक्षात ठेवा. म्हणजे शब्दसंपत्ती या घटकावर कशावर? शब्दसंपत्ती या घटकावर 4 प्रश्न असतील. पहिला समानार्थी शब्द 1 मार्काला. दुसरा असेल विरुद्धार्थी शब्द 1 मार्काला. त्यानंतर आहे वचन बदलावरती वचनावरती आणि चौथा आहे एक शब्द लिहिलेला असेल त्यापासून इतर शब्द लिहा असा देखील प्रश्न असणार आहे. या ठिकाणी विरुद्धार्थीच्या ऐवजी ते अलंकारिक शब्द देखील विचारू शकतात. अलंकारिक शब्द लक्षात असू द्या. यावर देखील प्रश्न असू शकतो. एक तर विरुद्धार्थी नाही तर अलंकारिक. लक्षात ठेवा. सहसा मागच्या वर्षी अलंकारिक शब्दावर प्रश्न होता.
शब्दसंपत्ती तुम्हाला समजली. आता लेखन नियमावर 2 प्रश्न असतील. काही शब्द चुकीचे दिलेले असतील आणि ते शब्द शोधून ते योग्य प्रकारे लिहायला आपल्याला तिथं सांगितलं जाईल, लेखन नियम. त्यानंतर विरामचिन्हावर एक प्रश्न असेल म्हणजे एका गुणासाठी आणि परिभाषित शब्द. परिभाषित शब्द म्हणजे काय? इंग्लिशमध्ये काही शब्द लिहिलेले असतील, त्यांचे अर्थ मराठीत विचारलेले असतील. असा हा एका मार्काला प्रश्न असेल. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 ती मार्काला 16 बरोबर. त्यानंतर अ मध्ये कोणकोणते घटक विचारणार आहेत? अ मध्ये 3 घटक आहेत. पहिलं समास, दुसरा शब्दसिद्धी, तिसरं वाक्यप्रचार. नंतर आ मध्ये काय घटक असणार आहेत? पहिले शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीवर पहिलं काय आहे? समार्थी शब्द. दुसरं अलंकारिक शब्द म्हणा किंवा विरोधी शब्द म्हणा. तिसरं वचन बदला. चौथं आहे एक शब्द दिलेला असेल त्यापासून तुम्हाला इतर शब्द तयार करावे लागतील. दुकानदार हा शब्द दिला आहे त्यावरून इतर शब्द तयार करावे लागतील 3 ते 4. त्यावरून तुम्ही लिहू शकता दुकान, दार असे शब्द तुम्ही तयार करू शकणार आहात. सोपा घटक आहे. त्यानंतर आहे शब्दसंपत्ती संपली. नंतर लेखन नियम. काही शब्द चुकवलेले असतील ते शुद्ध करून आपल्याला नवीन वाक्य लिहायचे. नंतर विरामचिन्ह 4-5 विरामचिन्ह दिले असतील त्यापासून विरामचिन्ह म्हणजे फुल स्टॉप, पूर्णविराम कोणतं आहे, अपूर्णविराम कोणतं आहे, स्वल्पविराम कोणतं आहे, असा हा प्रश्न विचारलेला असेल. कशामध्ये? विरामचिन्हामध्ये. आणि शेवटी आहे परिभाषित शब्दामध्ये काय? तर इंग्लिशमध्ये एखादा शब्द दिला असेल तो कशामध्ये लिहायचा आहे? मराठीमध्ये. अशा प्रकारे हा चौथा प्रश्न किती मार्काला असणार आहे? तर चौथा प्रश्न 16 मार्काला असणार आहे. यामध्ये अ आणि हा असे 2 घटक असणार आहेत, लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न 5वा. मग यामध्ये अ हा घटक आहे. प्रश्न 5वा उपयोजित म्हणजे विभाग 5वा असेल हा. विभाग 5वा उपयोजित लेखन. प्रश्न देखील 5वा आहे आणि विभाग देखील 5वा आहे. 5व्या विभागामध्ये उपयोजित लेखन. आपल्याला लेखन करायचे. काय काय लिहायचे या ठिकाणी? या ठिकाणी आपल्याला पत्र लिहायचे, या ठिकाणी बातमी लिहायची, या ठिकाणी स्पीच लिहायचे, भाषण करायचे, निबंध लेखन करायचे. ह्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहे. लेखन, उपयोजित लेखन. मग पहिला अ हा घटक कशावर दिलेला असेल? तर 2 कृती दिलेल्या असतील. त्यापैकी एक कृती आपल्याला लिहायची अ मध्ये, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 अ त्यामध्ये किती घटक दिले असतील? 2 प्रश्न दिले असतील, 2 घटक. एक असेल पत्रलेखनावरती आणि दुसरा असेल सारांश लेखनावरती. दोघांपैकी आपल्याला एकच घटक लिहायचा आहे. एक तर पत्रलेखन लिहा, एक तर सारांश लेखन लिहा. दोघी लिहायचे आहेत का? तर नाही, अजिबात नाही. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये काय? यामध्ये काय काय असणार आहे? पत्रलेखन आणि सारांश लेखन. दोघी लिहायचे आहेत का? तर नाही. तर पत्र लिहा किंवा काय लिहा? तर सारांश लिहा. ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आ मध्ये काय होणार आहे? तर यामध्ये 3 कृती दिलेल्या असणार आहेत आणि आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत 2. लक्षात ठेवा. किती दिलेले असतील? 3. सॉल्व्ह करायचे आहेत 2. किती मार्काला असणार आहे? 10. मग यामध्ये जाहिरात लेखन असणार आहे, बातमी लेखन असणार आहे आणि कथा लेखन असणार आहे. तिघांपैकी आपल्याला फक्त किती सॉल्व्ह करायचे आहेत? 2. तिघी सॉल्व्ह करायचे आहेत का? तर नाही. ह्या तिघांपैकी ज्या चांगल्या गोष्टी, ज्या 2 चांगल्या गोष्टी आपल्याला जमत असतील, त्या 2च लिहायच्या आहेत, लक्षात ठेवा. अ मध्ये एक तर पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा. आ मध्ये एक तर जाहिरात लेखन लिहा किंवा बातमी लेखन लिहा किंवा कथा लेखन लिहा. या तिघांपैकी फक्त 2च गोष्टी लिहायच्या आहेत. आता ई मध्ये देखील 3 घटक दिलेले असतील आणि त्यापैकी आपल्याला फक्त एकच घटक लिहायचा आहे. म्हणजे हा प्रश्न 5 प्रश्न क्रमांक काय? 5 यामध्ये हे कशावरती आहे? तर निबंध लेखनावरती हा प्रश्न आहे. निबंध लेखन. मग 3 प्रकारचे निबंध दिले असतील. एक प्रसंग लेखनावर एखादा निबंध लिहायला सांगितला असेल. दुसरा
आत्मलेखनावरती एखादा प्रश्न एखादा निबंध लिहायला सांगितला असेल आणि तिसरा वैचारिक गोष्टीवरती एखादा निबंध लिहायला सांगितलेला असेल. तिघांपैकी फक्त एकच निबंध आपल्याला लिहायचा आहे. तिघी लिहायचे आहेत का? तर नाही, एकच. तिघी लिहू नये. मग तुम्हाला समजलं का? काय? तर परत ऐका. प्रश्न क्रमांक 5 यामध्ये अ हा घटक असणार आहे. अ मध्ये काय होणार आहे? तर पत्रलेखन नाहीतर सारांश लेखन. या दोघांपैकी एकच घटक लिहायचा आहे. एक तर पत्र लिहा, एक तर सारांश लिहा. नंतर दिलंय आ मध्ये काय आहे? बातमी लेखन, जाहिरात लेखन, नाहीतर शेवटी आहे कथा लेखन. या तिघांपैकी फक्त दोनच घटक लिहायचे आहेत. आणि शेवटी आहे ई. ई हा प्रश्न कशावरती आहे? निबंध लेखनावरती. यामध्ये 3 प्रकारचे निबंध दिले असतील. एक वैचारिक, एक प्रासंगिक, एक वैचारिक असेल, एक प्रासंगिक असेल, प्रसंगावर प्रसंग लेखन आणि आत्मलेखन असेल. अशा 3 घटकापैकी फक्त एकच घटकावर आपल्याला काय लिहायचं आहे? निबंध लिहायचा आहे. लक्षात असू दे. मग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले 3 घटक. प्रश्न 5वा अ, आ आणि ई. बरोबर. यामध्ये अ हा घटक 6 मार्काला असणार आहे. यामध्ये फक्त एकच कृती सॉल्व्ह करायची आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर आ हा घटक 10 मार्काला असणार आहे. यामध्ये आपल्याला 2 कृती सॉल्व्ह करायची आहेत. आणि शेवटी ई हा 8 मार्काला असणार आहे. यामध्ये आपल्याला एकच निबंध लिहायचा आहे. टोटल मी असं म्हणू शकतो की 5वा प्रश्न हा 24 मार्काला आहे. बरोबर. एवढं तुम्हाला समजलं का? पुन्हा पहा, मी सर्व प्रश्न सांगतो. प्रश्न क्रमांक 1 किती मार्काला असणार आहे? 18. प्रश्न क्रमांक 2 किती मार्काला असणार आहे? 16. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 किती मार्काला असणार आहे? 6. प्रश्न क्रमांक 4 किती मार्काला असणार आहे? तर 16. आणि प्रश्न क्रमांक 5 24 मार्काला असणार आहे. जर यांची बेरीज केली तर किती मार्क होता? 80 मार्क. लक्षात असू द्या. अशा 80 मार्काचा पेपर असणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला समजलं असेल. बरोबर. किती मार्काचा पेपर आहे? 80 मार्काचा पेपर. बरोबर. मग यामध्ये पहिला प्रश्न 18, दुसरा प्रश्न 16, तिसरा प्रश्न 6, चौथा प्रश्न 16, पाचवा प्रश्न 24. प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ, आ, ई हे 3 उतारे असतील. नंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये पहिले कविता असेल. दुसरं काय असेल? 4 मार्काला आ हा घटक असेल. त्यामध्ये कविता दिलेली असेल. कवितेचे नाव, नंतर कवितेचा विषय, त्यानंतर आवड, नावड असं दिलेलं असेल. त्यानंतर ई हा घटक प्रश्न क्रमांक 2 मध्ये ई रसग्रहण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये स्थूल वाचन आहे. त्यापैकी 3 पैकी 2च लिहायचे आपल्याला उत्तर. स्थूल वाचन दिलेलं असेल, उतारा जे असेल तो एका प्रकारे त्यातील किती 3 पैकी 2 घटक लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण संबंधित आहे. पहिलं व्याकरण, नंतर भाषाभ्यास. पहिलं व्याकरण मध्ये अ हा घटक, अ घटकामध्ये समास, शब्दसिद्धी आणि वाक्यप्रचार अशी 3 घटक दिलेले आहेत 8 मार्काला. बरोबर. नंतर आ हा घटक, त्यामध्ये पहिलं शब्दसंपत्ती, समार्थी शब्द, अलंकारिक शब्द, नंतर तिसरं आहे वचन आणि चौथं एखादा शब्द दिला असेल त्यापासून इतर शब्द तयार करा. नंतर
आ मध्ये दुसरा प्रश्न कसा दिलेला असेल, लेखन नियमानुसार लिहा. म्हणजे काही शब्द चुकवलेले असतील ते व्यवस्थित लिहायचे आपल्याला. तिसरा विरामचिन्ह आणि चौथा आहे परिभाषित शब्द, म्हणजे इंग्लिशमध्ये काही शब्द लिहिले असतील ते मराठीत लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 मध्ये. 5 मध्ये काय करायचं आपल्याला, तर 5 मध्ये उपयोजित लेखन आहे. यामध्ये काय करायचं आहे, प्रश्न अ म्हणजे 5 यामध्ये 3 घटक आहेत अ, आ, इ. अ मध्ये एक तर आपल्याला पत्र लेखन लिहायचं आहे किंवा सारांश लेखन लिहायचं आहे. आ मध्ये 3 घटक दिलेले असतील. एक बातमी लेखन लिहायचं आहे, नाहीतर कथा लेखन, नाहीतर जाहिरात लेखन. या तिघांपैकी 2च लिहायचे आहेत. लक्षात असू द्या. आणि शेवटी 5व्या प्रश्नामध्ये शेवटचे दिलेले असेल निबंध लेखन. 3 प्रकारचे निबंध दिले असतील. वैचारिक, प्रासंगिक आणि आत्मलेखन. यापैकी तिघांपैकी एकच निबंध लिहायचा आहे. असे आपले टोटल 80 मार्काला पेपर असणार आहे मित्र. एवढं तुम्हाला समजलं असेल. आता आपण आज पेपर पाहिला, पेपर कसा असतो, बरोबर? मी या पेपराचं उत्तर लिहायचं कसं, हे आपण पुढच्या 3 दिवसामध्ये पाहू. म्हणजे मी आता तुम्हाला ही प्रश्नपत्रिका सांगितली. या प्रश्नपत्रिकेचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, हे सांगितलं. आता मी तुम्हाला सांगेल पुढच्या लेक्चरमध्ये, की या आन्सर शीटमध्ये लिहायचं कसं, कसं सुटसुटीत लिहायचं, रसग्रहण म्हणजे काय, त्यानंतर इतर ज्या गोष्टी तुम्हाला अडचण देतात त्याबद्दल मी या नंतरच्या लेक्चरमध्ये सांगेल. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, यासाठी मी PDF देखील म्हणजे प्रश्नपत्रिका, आन्सर शीट याची PDF देखील मी अपलोड करणार आहे. त्यासाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. ठीक आहे. PDF बद्दल मी या टेलिग्राम चॅनलवर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी PDF अपलोड करणार आहे. ठीक आहे. आता पुढील आहे, की या वर्षापासून आपल्या ऑनलाईन बॅचेस सुरू होत आहे. मग त्याबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. त्या म्हणजे 10वी बॅच आपण 1 एप्रिलपासून सुरू करणार आहोत. 9वी बॅच 1 जूनपासून, 8वी देखील 1 जूनपासून आणि 5वी ते 7वीच्या बॅचेस आपण 15 जूनपासून सुरू करणार आहोत. आपलं ॲप येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. 2-3 दिवसात ॲप येऊन जाईल. मग तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. त्याबद्दल मी लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूनच देईल. जर कोणाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे, त्या तुम्ही कॉल करू शकणार आहात. मित्रांनो, जर आपल्याला आजचे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जाता एवढंच म्हणतो, की यू आर स्ट्रॉंगर दॅन यू विल थिंक. म्हणजे तुम्ही ताकदवान आहात. पण तुम्हाला आता वाटत असेल, की माझ्यावर पेपर सॉल्व्ह होईल का? मी पेपरात योग्य मार्क मला पडतील का? नाही पडले तर मग काय होईल? याचा विचार करू नका. पेपर चांगला द्या. तुम्ही ताकदवान आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही मार्क मिळवू शकतात. परंतु कधी-कधी अंडर कॉन्फिडन्स असल्यामुळे देखील मार्क कमी पडतात. तुम्ही कॉन्फिडन्स राहा. पेपर चांगलाच जाणार आहे. त्यावर विश्वास ठेवा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. भेटूया नेक्स्ट पुढच्या लेक्चरला 3 दिवसानंतर. धन्यवाद मित्रांनो.